आज मी तुमच्याशी कोणतेही राजकीय खेळ किंवा कागदी बातम्यांवर नाही तर थेट एक अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी थेट जोडलेला आहे। आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशात किंवा राज्यात बदल घडायला हवा, भ्रष्टाचार थांबायला हवा, पण हा बदल घडवतो कोण? एखादी सिस्टीम की त्या सिस्टीममध्ये बसलेली एखादी जिद्दी व्यक्ती। बघा ना, IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं नाव आपण सगळेच जण ऐकून आहोत। नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7च्या प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोलापूर, नागपूर, नवी मुंबई, नाशिक जिथे जिथे IAS अधिकारी तुकाराम मुंढे गेले तिथे त्यांनी अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले, पालिकेचा निधी वाचवला आणि भ्रष्टाचाराला चाप लावलाय। आणि आता ते अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAचे आयुक्त म्हणून काम करत आहेत। पदभार स्वीकारताच त्यांनी काय केलंय? आपल्या अन्नात, दुधात, लहान मुलांच्या खाऊमध्ये भेसळ करणाऱ्या विरोधात राज्यभर मोठी धडक मोहीम उघडली। तब्बल 1100 पेक्षा जास्त हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी केली। जे लोक पैशाच्या हव्यासापोटी आपल्या जीवाशी खेळत होते त्यांचे परवाने रद्द केलेत, दुकाने सील केलीत। एका प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांची किंमत आपल्या देशात आणि राज्यात काय असते याचं जिवंत उदाहरण म्हणजेच IAS अधिकारी तुकाराम मुंढे। 21 वर्षाच्या सेवा काळात तब्बल 25 वेळा बदल्या। विचार करा, 25 वेळा। एवढ्या बदल्या झाल्यानंतर माणूस थकून जातो, शांत बसतो। तब्बल 25 वेळा बदल्याचा सामना करू नये त्यांनी नेहमीच जनहित आणि कडक प्रशासनाला प्राधान्य दिले। मुलाची दरवर्षी बदलणारी शाळा, नवीन शहर, सुटणारे मित्र आणि पुन्हा शून्यातून सुरू होणारा संसार, या सगळ्यांचा त्रास तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कुटुंबाने वर्षानुवर्ष सहन केलाय। पण कशासाठी? फक्त आणि फक्त आपल्या देशातील सामान्य जनतेच्या भल्यासाठी आणि आपल्या सुरक्षित भविष्यासाठी। अशा अधिकाऱ्याला 100 तोफांची सलामी दिली तरी ती कमीच पडेल। पण दुर्दैव बघा, अशा निष्पक्ष आणि कडक अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्याच विरोधात तक्रारीचे पाढे वाचले जातात। सध्या तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDAचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी सूत्र हातात घेताच अन्न भेसळ करणाऱ्यांचे आणि बनावट धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत। दूध, बनावट पनीर, गुटखा, जंक फूड आणि नियम मोडणाऱ्या 1100हून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर FDAने जोरदार छापे टाकले। अनेक नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित केले तर कोट्यवधीचे माल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले। पण आता बातमी आली आहे छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगरमधील FDA प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली। कारण काय? तर मुंढे यांनी 2 शिफ्टमध्ये काम लागू केले। शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी लॅब सुरू ठेवून चाचण्या जलद करण्याचे आदेश दिलेत। मात्र या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतोय। 2 शिफ्टचा निर्णय आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप या 29 कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकांच्या पोटात विष कालवणारं अन्न जात असेल आणि ते रोखण्यासाठी जर लॅब रात्रंदिवस चालवावी लागत असेल तर त्यात चुकीचं काय? सरकारी खुर्चीवर बसून फक्त पगार घ्यायचा आणि जनतेच्या जीवाशी खेळ होतोय तिकडे दुर्लक्ष करायचे, ही कसली मानसिकता? बरं, गोष्ट एवढ्यावरच थांबत नाहीये, तर दुसरीकडे या कार्यवाहीच्या प्रक्रियेवरून आणि FDAच्या भूमिकेवरून थेट मुंबई उच्च न्यायालयानेही प्रशासनाला कडक शब्दात खडे बोल सुनावलेत। खाजगी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये एखादी त्रुटी किंवा माशी दिसली तर लगेच परवाना निलंबित केला जातो। पण दुसरीकडे मंत्रालयातील कॅन्टीनला अवघ्या अर्ध्या तासात 98% स्वच्छतेचं प्रमाणपत्र दिलं जाते। मग कायद्यासमोर सगळे समान असताना हा दुटप्पीपणा कशासाठी, असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। कोर्टाच्या सूचनेनुसार वकील समितीने जेव्हा मंत्रालयाच्या कॅन्टीनची पाहणी केली आहे तेव्हा तेथील भयानक अस्वच्छता समोर आली आहे। यावर ताशेरे ओढताना कोर्टाने मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड अधिक स्वच्छ असेल अशी अत्यंत कडक टिप्पणी केली। तसेच मंत्रालयातील कॅन्टीनला खोटा स्वच्छतेचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांची मुंढेंनी
स्वतः चौकशी करून कार्यवाही करावी आणि रोगापेक्षा इलाज भयंकर करू नका असे सांगत थेट परवाना रद्द करण्यापूर्वी सुधारणेची नोटीस द्यावी असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले। या कोर्टाच्या सूचनेनंतर स्वतः तुकाराम मुंढेंनी बॉम्बे हायकोर्टाच्या उपहारगृहाची म्हणजेच कॅन्टीनची देखील स्वतः जाऊन पाहणी केली आहे। त्यामुळे आज या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना दोन भिन्न दृष्टिकोन समोर येत आहेत। एकीकडे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नराधमांना आणि भेसळखोरांना कोणतीही मुदत न देता थेट परवाने रद्द करून दुकाने सील करणे हीच योग्य पद्धत आहे असा एक वर्गाचा दावा आहे, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांवर पडणारा अवाढव्य ताण, अपुरे मनुष्यबळ आणि न्यायालयाने दाखवून दिलेली कार्यवाहीतील प्रक्रियेची चूक यावरही प्रशासनाने तितक्याच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। सर्वांनी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणारे अन्न भेसळ रोखण्यासाठी जर FDAची लॅब 24 तास चालवावी लागली असेल तर त्यात वाईट काय? जे सरकारी खुर्चीवर बसून आरामात पगार लाटत होते आणि ज्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम होत असल्यामुळे त्यांना आजपर्यंत या भेसळीचा वासही आला नाही, त्यांना एका नोटीसने किंवा विनंतीने समजेल का? अहो, जे व्यापारी आणि दूध विक्रेते स्वतःच्या पैशाच्या हव्यासापोटी रासायनिक दूध, डिटर्जंट, युरिया आणि बनावट अन्नपदार्थ विकून लोकांच्या आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळतायत, त्यांना अजून किती वर्ष समजावून सांगणार? गोट्यात एकही गाय नाही, एकही म्हैस नाही, तरीही हजारो लिटर दूध बाजारात विकलं जातंय। पैसा कमवण्याच्या नादात इतरांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून कोट्यवधी रुपये छापले, आता बस झाले। अशा नराधमांना समजून सांगणं किंवा सुधारण्यासाठी मुदत देणं म्हणजे जनतेच्या मरणपत्रावर सही करण्यासारखं आहे। म्हणूनच आयुक्त तुकाराम मुंढे अशा भेसळखोरांचे परवाने थेट निलंबित करतायत आणि दुकाने सील करतायत। ही कारवाई कठोर नाही, तर या भेसळयुक्त व्यवस्थेला आळा घालण्यासाठी हीच एकमेव योग्य पद्धत आहे। खरं तर या भेसळखोरांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांचे आभार मानले पाहिजेत, कारण हे फक्त परवाने रद्द करतायत। लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गुन्हेगारांवर तर याहीपेक्षा अत्यंत भयानक आणि कठोर कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे। जे काम वर्षानुवर्ष लाचखोर अधिकाऱ्यांनी केले नाही ते काम एक प्रामाणिक अधिकारी करायला निघतोय, तेव्हा व्यवस्थेतील प्रस्थापितांच्या पोटात दुखायला लागतंय। पण लक्षात ठेवा, जनतेच्या आरोग्यापेक्षा आणि आयुष्यापेक्षा कोणाचाही व्यापार किंवा कोणाचीही नोकरी मोठी असू शकत नाही। जिथे जिथे गरज पडली तिथे तुकाराम मुंढे यांनी व्यवस्थेला असाच आरसा दाखवलाय। सोलापूर आणि नागपूर मनपामध्ये अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही केली, कर वसुली वाढवली आणि अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केले। नवी मुंबई महानगरपालिकेत अवाढव्य खर्च कमी करून पालिकेचा कोट्यवधी रुपयाचा निधी वाचवलाय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय। नाशिक मनपामध्ये वॉकिंग प्लाझा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातून थेट जनतेशी संवाद साधून गैरव्यवहारांना चाप लावलाय आणि आता FDA मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब्स आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर थेट छापे मारून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना जेरबंद केले। मग ज्या लोकांना देशहित नकोय, ज्यांना स्वतःचा आराम आणि मलिदा महत्त्वाचा वाटतोय, तेच लोक आज मुंढे यांच्या विरोधात ओरड करतायत। एक अधिकारी स्वतःच्या कुटुंबाचा, मुलांच्या शिक्षणाचा आणि 25 बदल्यांच्या त्रासांचा विचार न करता तुमच्या आणि आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी स्वतःची बाजी लावतोय आणि आपण काय करतोय? आपण अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी शांत बसणार का? अशा निष्पक्ष, कणखर आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनतेने ढाल बनून उभं राहिलं पाहिजे। एकीकडे सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मुंढींची धडक मोहीम कौतुकास्पद मानली जात आहे, तर दुसरीकडे कोर्टाने FDAच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले। तुम्हाला काय वाटतंय? काम न करणाऱ्या आणि तक्रारी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे परवाने रद्द करणारे तुकाराम मुंढे योग्य आहेत? तुमचं मत आम्हाला खाली दिलेल्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।